पाहिजे की काय? माननीय मुख्यमंत्र्यांना आमची आता चौथ्यांदा मागणी आहे. पूर्वी तानाजी सावंतांचं वक्तव्य, त्यानंतर शंभूराज देसाईंचं वक्तव्य, त्यानंतर काल परवा संजय गायकवाडांचं वक्तव्य, असे जे काही महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण करणारे वक्तव्य येतात, यांना त्यांनी आवर घालणं गरजेचं आहे. आणि आमचा प्रश्न परत असा आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की शिंदे सेनेला भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघांनी मिळून आपण एकत्र तिघं लढलो पाहिजे असं वाटत नाही का? तसं वाटत नसेल तर त्याबाबत सुद्धा वरिष्ठ पातळीवर खुलासा झाला पाहिजे. मात्र आजचा जो प्रकार आहे त्या प्रकाराचा मी निषेध व्यक्त करतो. अशा प्रकारे म्हणजे ठाणे आणि दहिसर भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा निमंत्रित केलं होतं गणेशोत्सवासाठी. मुख्यमंत्र्यांना जायला वेळ मिळाला नाही. याचा अर्थ आम्ही काही त्यांच्या फोटोवर काळं टाकलं असं झालं नाही, पण असा कोणीतरी उतावीळ कार्यकर्ता हे करण्याचा प्रयत्न करतोय. आणि बारामतीमधला विकास सूर्यचंद्र आहे तोपर्यंत साक्ष आहे की अजितदादांनी 1990 पासून या ठिकाणी विकास केला. आणि आज असा कोणी आगाऊपणा केला असेल तर त्याला योग्य उत्तर दिलं गेलंय. आणि शिंदे सेनेला सुद्धा शिंदे साहेब योग्य समज देतील अशी मला अपेक्षा आहे. त्या पलीकडे मी बोलू शकत नाही. जाणून बारामतीमध्ये अजितदादांच्या बॅनरवर परत काळा कपडा टाकून बॅनर झाकण्यात आलेले आहे. काय कारण आहे? बॅनर झाकल्यानं एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व झाकलं जात नाही. प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता शिंदे सेनेच्या एका तिथल्या जिल्हाध्यक्ष काय कोणतरी आहे त्यांनी तो प्रकार केला. त्याचं म्हणणं असं होतं की आम्ही जो गणेशोत्सव किंवा त्यांनी जे काही कार्यक्रम आयोजित केले त्यात अजितदादा का उपस्थित राहिले नाहीत. शेवटी राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत. ते असतील, देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील, हे सर्व यांच्या मागं पण त्यांचे कार्यक्रम लागलेले असतात. एखादा कार्यक्रम मिस झालाही असेल तर अशा प्रकारे जर त्यांनी तो उन्मत्तपणा केला असेल तर बारामतीमध्ये त्यांचं बॅनर झाकणं म्हणजे बारामतीचा विकास ते झाकू शकत नाहीत. आणि साधारणपणे असं वागल्यामुळे त्या कार्यकर्त्याला जर वाटत असेल की महायुतीमध्ये फार मोठा आपण वितुष्ट निर्माण करण्याचं पुण्य कमावलं तर तो त्याचा गोड गैरसमज आहे. त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी योग्य ते उत्तर दिलेलं आहे. आणि मुख्यमंत्री पदासाठी ही चर्चा झाल्याची माहिती आहे. चुकीची माहिती आहे. बिहार पॅटर्न राबवा असं कुठंही त्यांनी वक्तव्य केलेलं नाही. ह्या फक्त चर्चा आहेत आणि ह्या फक्त मीडियाद्वारे मीडियात आलेल्या चर्चा आहेत. मात्र त्याच्यामध्ये फक्त ते त्यांना ज्यावेळेस अमित शहाचा 2 दिवसाचा एक दौरा होता महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना ते हायबाय करायला एअरपोर्टला सोडायला गेले होते. त्यामध्ये काही त्यांची चर्चा याबाबत जागा वाटप किंवा मग आता मुख्यमंत्रीपद असं कसं काय म्हणणार आहे कोणी की मला तुम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, ते अजितदादा असं म्हणतील का? त्याच्यामुळं ह्या सगळ्या चर्चा आहेत. या चर्चेला काही अर्थ नाही. जणांनी वक्तव्य केल्यानंतर कोणावर काही कारवाई होते? नाही, साधारणपणे अशा प्रकारे जर कोणी बोलत असेल, कोणी काही असं कृत्य करत असेल आणि त्यावर कुठला वचकच राहत नसेल तर मग साहजिक आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा पण एक सीमा आहे, एक मर्यादा आहे. आम्ही आमच्या भावना वरिष्ठांकडे कळवल्या. आणखी थोडे दिवस वाट बघू. आणि जर आता ऐकतच नसतील तर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा त्या पद्धतीने त्यांना योग्य उत्तर देईल.